श्रीरामांच्या समर्थांच्या चरणी मनोभावे वंदन करून आणि आपणासारख्या भाविक श्रोत्यांना वंदन करून मी आज दासबोध ग्रंथावर विवरण करण्याचा प्रयत्न श्री समर्थांच्या आणि श्री रामरायाच्या कृपेने करणार आहे. अर्थात बोलविते तेच आहे ही माझी नक्की खात्री आहे. त्यामुळे आपण आज दासबोध ग्रंथावर प्रवचन करण्याच्या आधी आपला असा क्रम सांगते की आधी पहिलं नमन गणपतीचा आज पहिला दिवस आहे म्हणून करूया आणि रोज नमन करून ह्याला निरूपणाला आपण सुरुवात करणार आहोत. श्री गणरायाला वंदन करून हा चातुर्मास नियम जो केलेला आहे तो निर्विघ्नपणे ते नुकतीच पार पडतील याची आपली खात्री आपण करूया आणि दासबोध विवरणाला सुरुवात करूया. दासबोध ग्रंथावर विवरण करणे हा एक प्रकारचं मी धाडसच करत आहे. कारण इथे वर्षानुवर्ष
गुरुवारी बैठकीमध्ये दासबोधावर निरूपण होत असतात. तरी देखील दासबोध ग्रंथावर बोलणं हा जितकं आपण त्याच्यावर बोलायचो तेवढं कमीच आहे नाही का. त्यासाठी आपण आज हा दासबोध ग्रंथावर निरूपणाचा विषय आपण समर्थांच्या कृपेने आणि रामरायाच्या कृपेने मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बोलविते धनिक तेच आहेत आपण म्हटल्याप्रमाणे दासबोधाचा सखोल अभ्यास हा झालेला आहे. दासबोधाचा सखोल अभ्यास म्हणजे काय तर प्रत्येक समासावर एक पेपर, थोडीशी रूपरेषा सांगते. प्रत्येक समासावर एक पेपर, असे 200 समास आहेत. त्या 200 समासावर 200 पेपर माझ्याकडनं सोडवून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न समासावर असतात. समासाच्या दिशा आपल्याला त्या प्रश्नांच्या अनुरोधाने कळत जाते की कशा त्या दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत. एक प्रश्न गीतेवर असतो, एक प्रश्न मनाच्या श्लोकांवर आणि एक प्रश्न समर्थांच्या वाङ्मयावर किंवा त्यांच्या जीवनावर. अशा प्रकारचे 6 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. त्यामुळे हा माझा जो दासबोध सखोल अभ्यास आहे तो दासनवमीच्या उत्सवातच पूर्ण झालेला आहे. आणि काहीतरी नियम करायचा आणि दरवर्षी मी करते. हे माझे गुरु कर्वे सर यांना माहिती आहे. तर त्यांना त्यांनी मला सांगितलं आता झालेला आहे अभ्यास, आता प्रगट व्हा, कुठेतरी रामरायाच्या समोर निरूपण करण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलं. आणि माझ्याही थोडं मनात होतं की काय करावं. दासबोध झाल्यानंतर काहीतरी लोकांना आपल्याला काही एवढा अभ्यास करायचा ते बोलता आलं पाहिजे आपल्याला. आणि शिवाय म्हणजे असं सांगायचं बोलणं वेगळं, लिहिणं वेगळं आणि गाणं वेगळं नाही का. गाण्याची मला सवय आहे पण बोलण्याचा प्रयत्न मी आजच पहिल्यांदाच करते. तर तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि रामरायाच्या कृपेने, समर्थांच्या कृपेने हा पूर्ण होणार आहे. आणि हे माझ्या मुखाने समर्थच वर्तून घेत आहे अशी माझी पक्की धारणा आहे. आता आपण ग्रंथावर बोलण्याप्रकारे हे धाडस घेते आपण म्हटलेलं आहे. चातुर्मासात पारायणही आपल्याकडे केली जातात. दररोज 1 दशक अशी 20 पारायणं, चक्री पारायणं आपल्याकडे होतात. त्यामुळे दासबोधातला विषय हा कोणाला माहिती नाही असा नाही आहे. पण तरी देखील दासबोधावर बोलावं तेवढं कमीच आहे. या दृष्टीने आपण आणि जेवढं आपण बोलत जाऊ त्यावेळेस तसतसा आपल्याला तो विषय आणखी नव्याने उमगत जातो. म्हणून मी हे धाडस करते की आपण आज दासबोधा ग्रंथावर बोलायचं आहे. त्यामुळे उमगत केलेलं आहे की समर्थही स्वतः म्हणतात की विवरता विशेष कळवून आहे. आणि खरोखर तसं आहे. आपण जितका तो समास वाचत जातो आता पुन्हा वाचला तरी पुन्हा नव्याने काहीतरी समजतं. सुचेता परवा आली ती तर त्याच्या वेळेस आम्हाला अनुभव आला की किती परवा बिना आली ती असं दरवेळेस त्याला तेचच्या वेळेस झालं तेच पुन्हा येतं अशातला भाग नाही. काहीतरी नवीन सुचवतात समर्थ की त्यांच्या कृपेने होतं. त्यामुळे या अभ्यासाने त्या ग्रंथातील अभ्यास का करायचा, त्या ग्रंथातील जो विषयाची गहनता आहे ती आपल्याला त्याच्यामुळे कळून येते. आपल्याला समर्थांनी जे सगळं वाङ्मय निर्माण केलेलं आहे, समर्थांनी किंवा सकल संतांनीच आपण म्हणूया की जेही वाङ्मय निर्माण केलेलं आहे ते अज्ञजनांचं अज्ञान निरसन करण्याच्या हेतूने, अज्ञजनांप्रती त्यांच्या पोटी अत्यंत कळवळा होता. त्यामुळे त्यांनी तो ग्रंथसंपदा, अफाट ग्रंथसंपदा निर्माण केली. आणि ते ग्रंथ आपण पुन्हा पुन्हा वाचावे. आपल्या आईवडिलांचं पत्र कसं आपण मन लावून वाचतो ना, अगदी तद्वतच हे ग्रंथ हे आपल्यासाठीच लिहिलेले आहेत. तर ते आपण लक्षपूर्वक ध्यान देऊन वाचायला हवे. आणि त्या दृष्टीने आपण हा नेम आता आपण केलेला आहे. त्यामुळे आपण ह्याच्या नेमाकडे आपण आता वळणार आहोत. आता ही ग्रंथसंपदा जी निर्माण केलेली आहे ती जगदोद्धारार्थ केलेली आहे. ज्यांना लोकांना अज्ञानाच्या अज्ञातारातून गर्देतून बाहेर काढणं हे संतजनांना गरजेचं वाटलं. त्यामुळे त्यांनी हा ग्रंथसंपदेचा खटाटोप केलेला आहे. आता ते या जगामध्ये अज्ञजन आणि सुज्ञजन म्हणजे काय. अज्ञजन म्हणजे 2च प्रकारचे लोक या जगात आहेत, अज्ञानी आणि ज्ञानी. आता ज्ञानी म्हणजे व्यवहारातलं ज्ञान हे अत्यंत वेगळं आहे. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी. आत्मज्ञानी म्हणजे काय, त्यांना अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी हा ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे, ते म्हणजे ज्ञानी. आणि अज्ञानी म्हणजे तुम्ही म्हणजे देह हा त्यांचा दृढ गैरसमज असतो, म्हणजे ते अज्ञानी. तर अज्ञानी म्हणजे बद्ध आहे आणि जे ज्ञानी आहेत ते सिद्ध आहे.
त्यामुळे ज्ञानी आणि सिद्ध ह्या विषय ह्या दोन्हींसाठी अज्ञानीसाठी अज्ञानांना बद्धाच्या अवस्थेतून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यापर्यंत नेण्यासाठी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळे अर्थात हा आपण ज्ञानी आणि अज्ञानी हा विषय हा आपण पुढे सविस्तर बघणारच आहोत. बद्धामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आत्मविद्मुख बद्ध म्हणजे त्यांना आत्म्याविषयी काहीच ज्ञान नाही आहे ते, आणि एक आत्मसन्मुख अज्ञानी म्हणजे त्याच्यामध्ये मुमुक्षु आणि साधक येतात की त्यांना इच्छा आहे, हा अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर पडण्याची इच्छा आहे, म्हणजे त्या आत्मसन्मुख होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांना आत्मसन्मुख अज्ञानी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मजिज्ञासू, मुमुक्षु आणि ज्ञानी असे 4 लोकांचे भक्तांचे प्रकार आहेत. तर अज्ञजनांना अंधकारातून बाहेर काढण्यासाठी ही अफाट ग्रंथसंपदा समर्थांनी किंवा सकल संतांनी केलेली आहे. म्हणून आपण संतांचे हे ग्रंथ आपण पुन्हा पुन्हा अभ्यासणार आहोत. आपल्या मनात असलेली हे ग्रंथ वाचून काय होतं तर आपल्या मनात असलेली जी अशाश्वताची जी कल्पना आहे ना त्याच्याबद्दल विरक्ती उत्पन्न होते आणि शाश्वताबद्दल भक्ती उत्पन्न होते. त्याची आपण उपासना करू लागतो. म्हणजे विरक्ती आली तरच भक्ती निर्माण होऊ शकते. आसक्ती असताना भक्ती कधीच होऊ शकत नाही. म्हणून हे प्रेम उत्पन्न होण्यासाठीच आणि असं झालं की शाश्वताचा निश्चय, शाश्वत असं परब्रह्म एकले एक आहे. बाकी सगळं हे अशाश्वत दृश्य जगत आहे ते अशाश्वत आहे. हा दृढ निश्चय आपल्या मनामध्ये बांधतो. अज्ञजनांचे अज्ञान निरसन करण्यारचिसी तू ग्रंथ महान, त्या ग्रंथांचे करिता अध्ययन उपजे भक्ती ज्ञान, अंतरी उपजे भक्ती ज्ञान. भक्तवत्सला रामदास धरी दे दृढ चरण. संतांचे चरण आपण दृढ धरले की हे सगळं अशक्य ते शक्य करतील स्वामी आपण बघतो ना, तसं हे आपल्याला सगळं साध्य होणार आहे. समर्थांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे त्यामध्ये जे मनाचे श्लोकुले, मनोबोध, नंतर जुना 21 समासीने जुना दासबोध, करुणाष्टक, आत्माराम, निरनिराळ्या आरत्या, पंचसमासी, सप्तसमासी, करुणाष्टक ही जी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे ना त्याच्यामध्ये आत्माराम ग्रंथ दासबोध हा ग्रंथ प्रमुख आहे, प्रधान आहे. त्यामध्ये काय केलेले आहे समर्थांची प्रस्थानत्रयी. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय? प्रस्थान म्हणजे गमन करणे. आपल्या सगळ्यांना माहिती प्रस्थान म्हणजे जाण्याचा मार्ग. कुठे जाण्याचा मार्ग तर परमात्मा प्राप्तीकडे, परमात्म्याच्या वाटेला जाणारा जो मार्ग आहे त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि ही प्रस्थानत्रयी आता मनोबोध, दासबोध आणि आत्माराम ही प्रस्थानत्रयी म्हणूनच समर्थांची आहेत. हे म्हणजे हे अध्यात्मबोध होण्याचे हे 3 स्रोत आहेत. हे 3 ग्रंथ म्हणजे सामान्य ग्रंथ नाही आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला अध्यात्माची बोध होतो आणि आपलं अज्ञान हे कायमस्वरूपी नाहीसून आपण समाधानाची पूर्ण प्राप्ती आपल्याला होते. तर दासबोध त्याच्यात ते सांगायचं म्हणजे आपण दासबोध हे सगळं आपण म्हटलं की प्रस्थानत्रयीमध्ये त्यातला दासबोध आहे ना तो मनोबोध हा आहे स्मृतीप्रधान, श्रुतीप्रस्थान आणि मनोबोध स्मृतीप्रस्थान आहे, दासबोध हा श्रुतीप्रस्थान आहे आणि आत्माराम हा न्यायप्रस्थान आहे. हे केवळ माहिती असावी म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त थोडं लक्षात ठेवायचं. मनोबोध दासबोध आत्माराम पठणे दूर होई अज्ञानी भ्रम. हे या ग्रंथांच्या अभ्यासाने पठणाने घडतं आणि हे आपल्याला घडवून आणायचे आहे. हे समर्थपणे ते घडणारे रामराय समोर बसलेले आहे. दासबोधावर विवरण करण्याआधी त्यांना तो दासबोध का लिहावासा वाटला आपण त्याची थोडक्यात बघूया. समर्थ पहिल्यापासूनच विरक्त होते. त्यांना संसाराबद्दलची म्हणजे प्रपंचाबद्दलची काहीच आसक्ती नव्हती. केवळ आईच्या सांगण्यावरून ते बोहल्यावर उभे राहिले. सावधान म्हणतात शब्द ऐकताच विवाह मंडपातून ते सावध झाले आणि पलायन करून ते
थेट निघाले ते बदल करत नाशिकला आले. रामरायासमोर उभे राहिले आणि रामरायाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी 12 वर्ष कठोर तपस्या केली. ही तपस्या सकाळी सूर्यनमस्कार, नंतर पाण्यामध्ये कमरेवर पाण्यामध्ये उभारून गायत्री मंत्राचं पुरस्चरण, रामनामाचं पुरस्चरण हे असं करून मग पाद्यांनीला नैवेद्य भिक्षा आणि जो मधला जो वेळ आहे ना त्याच्यामध्ये समर्थ निरनिराळ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्याच्यासाठीच त्यांची 12 वर्ष, 1-2 नाही 12 वर्ष नाही करायचे. 12 वर्ष त्यांनी या ज्या दासबोधाच्या प्रथम समासांचे उल्लेख केलेले ग्रंथ विषय आहेत त्यांचा त्यांनी त्या काळात अभ्यास केलेला आहे. आणि ह्या 12 वर्षाचा तपश्चर्येचा काळ संपल्यावर त्यांनी 12 वर्ष पदभ्रमण, हिंदुस्थानवर पदभ्रमण म्हणजे तीर्थाटन केलेलं आहे. हे तीर्थाटन करताना त्यांनी अवघ्या हिंदुस्थानची परिस्थिती अगदी जवळून निहाळली. यामनी सत्ता होती, अंमल त्यांच्यावर होता, त्यामुळे लोक अत्यंत भयग्रस्त झालेले होते. त्यांना प्रपंच परमार्थ तर जाऊ देच, पण प्रपंचसुद्धा करण्याची त्यांना ती मोकळेपणाने करतोय असं होत नव्हतं. हे पाहिल्यानंतर समर्थांच्या मनात त्यांच्याबद्दल कळवळा उत्पन्न झाला. त्यावेळेस वास्तविक 21 समासी हा म्हणजे जुना दासबोधा लिहून झालेला होता, पण त्याच्यामध्ये निखळ परमार्थ आहे. तर त्यांना असं लक्षात आलं की हे परमार्थ सांगून, नुसता परमार्थ सांगून या लोकांना उपयोगी नाही आहे, तर संपन्न जीवन कसं जगावं हे सांगण्याची समर्थांना गरज भासली. आणि त्यामुळे मग त्यांनी 20 दशक 200 समासी हा दासबोध लिहिलेला आहे. आपल्याला दासबोध लिहिण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे, त्यामुळे आपल्या हातामध्ये जो अर्थ आहे तो 20 दशक आणि 200 समास हा ग्रंथ आपल्याला अभ्यासाचा आहे. त्यामुळे परमार्थाबरोबर संपन्न जीवनही कसं जगायचं असं त्याच्यात त्यांनी विचार सांगितलेला आहे. निष्क्रियता की समाजास आधी होती तत्कालास, जन विसरणे स्वधर्मास, देखवे नाते रामदासांस, शिवचरणळी रामदास, दासबोध करती भक्तजनास, शिवचरणळी रामदास. त्यामुळे दासबोध ग्रंथात व्यवहार आणि परमार्थ, प्रपंच परमार्थ, नंतर समाजसेवा असे जे लौकिक जीवनातलेही विषय आपल्याला आलेले आढळून येतात. त्यामुळेच दासबोध ग्रंथात मानवी जीवनाचं हे सर्वांगीण दर्शन घडतं. बौद्धिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही विषय या ग्रंथामध्ये आलेले आहेत. तत्त्वज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही समर्थांनी उत्तम प्रकारे मांडलेले आहे. म्हणजे हेच प्रपंच परमार्थाचंही ज्ञान आपल्याला उत्तम देत आहे आणि प्रपंच न करता प्रपंचाचं ज्ञान ते आपल्याला उत्तम प्रकारे दाखवत आहे. किती त्यांचं वेगळेपण आहे की लोकांच्या अज्ञानातून त्यांना बाहेर काढायचे आणि प्रपंच जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला परमार्थ साधणार आहे. कारण परमार्थाला लागणारे गुण आणि प्रपंचाला लागणारे गुण हे दोन्ही एकच आहे. त्यामुळे तुम्ही प्रपंच नीट केला तरच तुम्हाला परमार्थ साधणार आहे. प्रपंच जमत नाही म्हणून परमार्थ केला तर दोन्हीकडे त्या माणसाचं असं होतं. त्यामुळे प्रपंचही करायचं त्याचबरोबर जसं एका नाण्याला 2 बाजू असतात तसं नाणं उचललं की आपल्याला दोन्ही बाजू हातात येतात. तसं परमार्थ आणि प्रपंचही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे आपण प्रपंच करताना प्रापंचिक माणसाने हे लक्षात ठेवायचे की आपल्याला नुसता प्रपंच नाही करायचा, तर त्याच्याबरोबर उरलेल्या वेळात प्रपंचाचं काम करून उरलेल्या वेळात आपल्याला परमार्थ साधायचा आहे. आणि परमार्थ हा साधायलाच लागतो बरं का. प्रपंच हा होतच असतो, पण परमार्थाला तुम्ही मुद्दाम वेळ दिलात तर तो परमार्थ आपल्याला होतो. नाहीतर करताना येत नाही. नुसता परमार्थ करणं हे शक्य हल्लीच्या माणसांना शक्य नाही. पूर्वीच्या लोकांना ज्यांना प्रपंचाची आवड तिकडे प्रपंच सोडून तशा वाट कुठे तिकडे जायचे. पण आपल्याला हल्लीच्या काळात असं करता येणार नाही, कारण आपल्याला सगळी जबाबदारी असते. अगदी संन्यासी जरी झाला तरी त्याला माध्यान्हिका कुंडवासी असं म्हणतात ना, म्हणजे तो सगळं प्रापंचिकच आहे. ज्याला गरज आहे म्हणजे एकमेकांवर जे अवलंबून आहे ते त्याला प्रापंचिक म्हणतात. मग तो संन्यासी असो तर प्रपंचिक असो, असं या दोघींबद्दल आपल्याला सांगता येईल. आता दासबोध
हा ग्रंथ बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या सर्वांसाठी मार्गदर्शक असाच आहे. कारण आता बद्ध म्हणजे काय, तर जीवनामध्ये आसक्त ते बद्ध आणि निरासक्त आहे ते सिद्ध. त्यामुळे बद्ध ते सिद्ध या चारही लोकांसाठी हा मार्गदर्शक म्हणून दासबोधाचं काम त्यांनी केलेलं आहे. दासबोध ही 4च अक्षर आहे, पण दास म्हणजे भगवंताचा भक्त आणि बोध म्हणजे ज्ञान. भगवंताच्या भक्ताला झालेले भगवंताचे ज्ञान म्हणजे दासबोध. एका उत्तम दासाने दुसऱ्या उत्तम दासासाठी जो बोध केला आहे तो दासबोध. आपल्याला समर्थ उत्तम दास आहेत, आपल्याला सगळ्यांनाच रामदास म्हणूनच त्यांचं नाव हे प्रसिद्ध आहे. नारायण नाव हे त्यांचं कधीच मागे पडलेलं आहे. त्याचं रामदासांनी आपल्यासारख्या भक्तजनांना दास व्हावं आपण रामाचं, म्हणून त्यांनी जो बोध केला आहे तो दासबोध आहे. बोध म्हणजे आणि भक्ताची स्वाभिमानी कृपा केली, दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध असं दासबोधात म्हटलेलं आहे समर्थांनी. आपण समर्थांना समर्थ म्हणतोच, पण समर्थ रामरायाला समर्थ म्हणतात. रामासारखा दुसरा कोणीही समर्थ नाही असं समर्थ म्हणतात. त्यामुळे श्रीराम हे देवांचे सद्गुरू असल्यामुळे त्यांच्या कृपेने जी ही वचनं झालेली आहेत त्यांचा संग्रह म्हणजे हा दासबोध आहे. तर ह्या अशा दासबोधाच्या श्रीरामाच्या कृपेची वचने ज्यामध्ये आहेत अशा दासबोधावर आपण विवरण करणार आहोत. या दासबोधामध्ये समर्थ स्तवनाने प्रारंभ करून आपल्याला आत्मज्ञानाच्या खोल गाभ्यापर्यंत नेत आहे. म्हणजे हा प्रथम समासात पहिला समास दशक आहे स्तवनाचा आणि शेवटचा दशक आहे विमलब्रह्म. त्यापर्यंत आपल्याला दासबोधातून असा एवढा 19 जे 20 दशक आहे, पहिला दशक पहिला समास आणि शेवटचा दशक शेवटचा समास, एवढा त्यामध्ये एवढी स्पेस आहे की आपण आत्मज्ञानापर्यंत समर्थ आपल्याला घेऊन जात आहे. आपण आता क्रमाक्रमाने बघणार आहोत, कारण दासबोधाचा ग्रंथ हा इतका विषयच वास्ट आहे की आपल्याला होईल कसं करायचं आहे. विवरता विशेष जसं तुम्ही सावकाश वाचायचं आहे, काही कोणी वाचायचं नाही. जसं आपण पीठ जर पसावर वैरण एकदम घातली जोरजोरात टाकतं ओढलं तर पीठ बारीक येते. म्हणजे सत्व येण्यासाठी आपल्याला ते सावकाशच करायला लागतं. जसं आपण अन्नसुद्धा साबून का 32 वेळा ते हा अतिशय म्हणजे म्हणतात, पण तुम्ही चरवण त्याचं झालं पाहिजे. जसं हे दासबोधातल्या ग्रंथाचं जे ज्ञान सांगितलं त्याचं मनन सतत आपल्याला अंतरात करायचं आहे, तर आपल्याला सत्वरूपी पीठ म्हणजे ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. आता दासबोध संप्रदायाचे जे प्रस्तुत आचार्य आहेत ते या दासबोधाबद्दल काय म्हणतात बघा. आता समर्थ ग्रंथ श्री दासबोध, तेथूनही सर्व बोध प्रबोध, विमळ ज्ञान बाळबोध, सत्शिष्याचे बाणेला. जो सत्शिष्य आहे, आपण सत्शिष्य आहोत नसो तर होणार आहोत, तर सत्शिष्याची हा जो बाळबोध आपल्याला बोध केलेला आहे तो आपल्याला तो नक्कीच बांधणार आहे. एवं श्री दासबोध ग्रंथ, तेथुनी सर्वही परमार्थ, जाणती योगी संत महंत, ग्रंथराज मुकुटमणी. ग्रंथराज मुकुटमणी दासबोधाला म्हटलेलं आहे. आता यातील बोध म्हणजे ज्ञान आणि प्रबोध म्हणजे आपल्याला झालेलं ज्ञान हे दुसऱ्याच्या अंतरात बिंबवण्याचं सामर्थ्य, त्याला म्हणायचं प्रबोध. आणि या दोनमध्ये सुबोध आहे. सुबोध म्हणजे काय, या परमार्थापर्यंत जाण्याचा मार्ग कोणता आहे हे निश्चित स्वरूपाने सांगितलंय तो सुबोध. आपल्याला सगळ्यांना महाराजांचा सुबोध माहितीच आहे. नाम सदा बोलावे, गावे गावे जनास सांगावे, हाची सुबोध तुमचा, नामा परते न सत्य मानावे. तर नेहरूस्वामी आहे ते म्हणतात, कृपा सिंधू उंचक मिळाला, परमार्थ रूप ग्रंथ केला, जर कल्पकोटी आला उपयोगासी, श्रवण करिता दासबोध, तत्काळ उपदिष्टे प्रबोध. श्रवण करिता दासबोध, तत्काळ उपदिष्टे प्रबोध. तुटे संसार संबंध मनन मात्र. याचं मनन केलं तर संसार जन्ममृत्यूचं बंधन आहे ते आपोआपच गळून पडतं, तुटून जातं. दासबोधी समर्थ निवास, ग्रंथी वरदान निध्यास, निध्यासेची प्रत्ययास, येत ग्रंथ स्वरूपे. ग्रंथराज दासबोध ही समर्थांची वाङ्मयीन मूर्तीच आहे बरं का.
समर्थ म्हणतात, आत्माराम दासबोध स्वरूप माझे सता सिद्ध. या ग्रंथाची निर्मिती समर्थांचे नित्य वसतिस्थान असलेल्या शिवथरघळी म्हणजे सुंदर मठ येथे झालेले आहे. समर्थांनी इथे हे जागा का निवडली तर अतिशय सुंदर नव्य परिसर. त्यांना लेखनासाठी हे स्थळ अत्यंत आवडलं. शांत सुंदर रम्य हे स्थळ, शांत सुंदर रम्य हे स्थळ, प्रपात पाण्याचा तो निर्मळ, समर्थांसी मनोमनी भावले हे स्थळ, समर्थांसी मनोमनी भावले हे स्थळ, दासबोधाचे करण्यालेखन, दासबोधाचे करण्यालेखन. अक्षरशः तिथे गेल्यावर आपल्या चित्तवृत्ती अत्यंत उडण्याचे होतात आणि समर्थांचं वास्तव्याचं ठिकाण आहे. तिथे गेल्यानंतर आणि या दासबोध सखोल अभ्यासाच्या निमित्ताने वर्षातून एकदा साधना सप्ताह तिथे होतो 7 दिवसांचा. समर्थांच्या सान्निध्यात 7 दिवस राहण्याचं भाग्य हे खरोखर ह्या उपक्रम हे दासबोध सखोल अभ्यासात प्रवेश मिळाल्यामुळे आपण तो मिळवलेला नाही आहे. समर्थांच्या कृपेने तो मिळतो. सगळ्यांना दासबोध सखोल अभ्यासा प्रवेश सहज साध्य नाही असं आमचे संचालक लाड सर म्हणायचे. म्हणजे सहज साध्य नाही म्हणजे काय तर एक त्यांना वयाची अट आहे की तुम्ही 65च्या पुढे तुम्ही एवढा ग्रंथाचा नाना ग्रंथांचा त्याला आधार घ्यायला लागतो आहे. आपल्याला नुसत्या ग्रंथ वाचून अभ्यास आपल्याला करता येत नाही. मग तेवढी तुम्हाला स्टॅमिना पाहिजे, बसण्याची ताकद पाहिजे. म्हणून ते 65च्या आत करायचे आणि तुमची ज्ञानाची डेप या ह्याच्यावर हा दासबोध सखोल अभ्यास हा अभ्यासक्रम अवलंबून म्हणजे प्रवेश मिळणं हे अवलंबून असतं. त्यामुळे या प्रवेश ह्याच्यात झाल्यामुळे दरवर्षी आता 19 सालापासून मी शिवथरघळीत जाते. फार सुंदर समर्थांच्या सान्निध्यात राहण्याचं भाग्य आम्हाला मिळतं. आणि समर्थांनी हे तिथे त्यांना ते खूपच मनात भावलं स्थळ आणि त्यांनी तिथे लेखन करण्याचा निर्णय घेतला. समर्थांना केवळ भक्तीने भगवंताचं दर्शन झालेलं आहे. त्यांचे जीवन हे आनंदाने पूर्ण भरून गेलेले होते. आपल्याला मिळालेला आनंद हा इतरांनाही मिळावा या दृष्टीने त्यांनी ही दासबोध ग्रंथाची रचना केलेली आहे. की जो आनंद मला मिळाला तो लोकांनाही मिळू दे. परमानंद म्हणजे तुम्हाला शाश्वताची प्राप्ती म्हणून ह्याच्यासारखं समाधान विश्रांती नाही आहे तो आपल्याला मिळाला आहे. तसंच समर्थांना वाटतं की त्या सगळ्याच लोकांना मिळायला हवं म्हणून त्यांनी हा दासबोध ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. समर्थांच्या या ग्रंथावर श्रीरामापुढे तो सुद्धा महाराजांनी दिलेल्या रामापुढे मला दासबोध ग्रंथावर विवरण करण्याची संधी प्राप्त झाली. हे सुद्धा माझं परम भाग्य आहे. बरं अजून एक सांगायचं असतं की श्रीरामाच्या आणि समर्थांच्या कृपेने झाल्याचे या मंदिरात राम मंदिरात आमचा प्रथमेश माझा भाऊ त्याच्या प्रयत्नाने समर्थांच्या प्रचार दौऱ्यात पनवेलून पादुका इथे रामाच्या भेटीला आल्या होत्या. आपल्याला सगळ्यांना दर्शन घ्यायचं होतं ते मिळालं आणि समर्थांचे सद्गुरू राम आहेत त्यामुळे रामाच्या भेटीला समर्थ आले. त्यामुळे आणि आता या 24 साली आपण समर्थ दासबोध ग्रंथरूपाने या देवळामध्ये प्रवेश करते झालेले आहे. असो या दासबोध ग्रंथात प्रवेश करून आपल्याला आपल्यातील अज्ञानाचा नाश करून ज्ञानाने आपलं अंतःकरण उजळून टाकायचे आहे. आणि हे कशाने शक्य होणार आहे तर हा ग्रंथाचा सखोल अभ्यास केल्याने शक्य होणार आहे. मनाची अंधाराचा होतसे विनाशू हे आपल्याला या ग्रंथाच्या विवरणाने अभ्यासाने साध्य करायचे आहे. दासबोध हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथाला एक अनुबंध चतुष्टय असतो. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय ग्रंथात प्रवेश करण्यापूर्वी त्या ग्रंथातील ज्ञानाचे ज्यामुळे आपल्याला ज्ञान होते ते 4 बंध आहे अनुबंध आहे ते त्याला अनुबंध म्हणतात. ते कोणते अनुबंध आहेत अनुबंध चतुष्टय आणि ते 4 आहेत म्हणून त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. तर ते कोणते कोणते आहेत मग त्याच्यामुळे मुख्य ग्रंथात प्रवेश येतो त्यास अनुबंध असं म्हणतात. हे अनुबंध 4 आहेत. कोणता एक ग्रंथाचा विषय ग्रंथाचा अधिकारी
ग्रंथ वाचण्याची पूर्वतयारी करायला लागते आपल्याला. आपण जर अज्ञान आपण वाचायला लागलं तर मला हे काय याच्यात आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही त्यात, तर ग्रंथ वाचण्याची पूर्वतयारी तो आपल्याला थोडीशी त्याची साधना करायला पाहिजे. ती आणि संबंधी कोण आहे, संबंध आणि ग्रंथाचा हेतू आणि प्रयोजन या 4 गोष्टी आहेत. त्यांचा अन्योन्य संबंध असतो. ग्रंथाचा विषय काय आहे, नित्य शाश्वत अशा ब्रह्माचे प्रतिपादन या ग्रंथाचा विषय आहे. नित्य असं शाश्वत असं परमात्मा तो एकच आहे. बाकी त्याच्यातून जे निर्माण झालेले दृश्य जगत आहे अंतिम टप्प्यात दृश्य जगत जे निर्माण झालेलं ते अशाश्वत आहे. म्हणून शाश्वत अशा ब्रह्माचा बोध आपल्याला या ग्रंथातून मिळतो. देवभक्ताची भेट या दासबोध श्रवणाने होते असं समर्थ ठामपणे आपल्याला सांगता येतं. अधिकारी कोण आहे, तर अधिकारी श्रद्धावान आणि अनन्य भक्त किंबहुना अज्ञानी ते सज्ञानी हे योगी हे सगळेच ह्या ग्रंथाचे अधिकारी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी समर्थांनी ही रचना संतांनी केलेली आहे. त्यामुळे ज्ञानी आणि बद्ध आणि ते ज्ञानी या 4ही लोकांच्या पर्यंत आपल्याला या सगळ्यांचा अधिकारी म्हटलेला आहे. संबंधी कोण आहे, केलेला बोध हा संवादात्मक आहे. त्यामुळे देणं आणि घेणं संवाद आहे. गुरुशिष्यांचा संवाद आहे. गुरुशिष्य संवाद, देवभक्त गुरुशिष्य असे संवाद आहे. त्यामुळे संबंधी आहे देवभक्त गुरुशिष्य आणि देवभक्त गुरुशिष्य असे हे संबंधी आहेत. आणि प्रयोजन हेतू काय आहे, तर फलश्रुती आहे त्याची विश्रांती, समाधान प्राप्ती. हे सर्व समजल्यावर आता आपण दासबोध ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रवेश करण्यापूर्वी काय 20 दशका दासबोधातील पहिला दशक आहे ग्रंथ सवनाचा. त्यातला पहिला समास आहे मंगलाचरणाचा. त्याच्यामध्ये आपण थोडा आपण अवया कारण कमी आहेत तर आपण पहिलाच समास आहे तर आपण ग्रंथातलं दासबोधातल्या ग्रंथातल्या अवया वाचूया आणि मग त्याच्यावर आपण थोडं विवरण करूया. श्रीराम समर्थ. दशक प्रथम स्तवनांचा. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेत श्रवण केलियाने प्राप्त कार्याने. श्रीराम. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्तिमार्ग. श्रीराम. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा ज्ञान निरोपणे. श्रीराम. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा हे अभिप्राम हे ग्रंथी. श्रीराम. मुक्त भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय आयुष्य मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय विधेयस्थितीचा निश्चय आदित्यपणाचा निश्चय बोलिला श्रीराम. मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीवशिवाचा निश्चय बोलिला श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला श्रीराम. मुख्य उपासना लक्षण नाना कलिंग लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले श्रीराम. नाना किंत निवारिले नाना संशय उच्चरिले नाना शंका करिले नाना प्रश्न श्रीराम. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ गजविले भूमिले ते अवघे चिरमानले न वचे एकदा श्रीराम. तथापि अवघा दासबोध दशक पूर्ण केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम. नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सेकर श्रीराम. नाना गणपती अन्वये म्हणून मिथ्या म्हणताले तथापि हे अनुभवासी प्रत्यक्षार्था श्रीराम. मत्सरे असे म्हणत मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्ये श्रीराम. शिवगीता रामगीता गुरुगीता जन्मगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत
इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलियेत भगवत भाग्य येतात श्रेयसी श्रीराम भगवत वचनी अविश्वासे असा गुण करीत भगवत भाग्या विरहित बोलणे तिथे श्रीराम पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण वाचते विजो भूषण बोधुरात्मा विरविगान मत्सरे गिरी श्रीराम अभिमानी कुठे मत्सरे तिरस्कार हे गुणाचा विकार प्रबळे श्रीराम ऐसा अंतर्विनाशना काम क्रोधी खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्षे श्रीराम काम क्रोधे विताडला तो कैसा मनाभावला अमृत सेविताची मावला मृत्यराम श्रीराम आता सोने बोलणे अधिकारा सारखे गेले परंतु अभिमान त्याकडे एक प्रमोद श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले जी एक ग्रंथी काय बोलले ते सगळे निरूपले संकलित मार्गे श्रीराम आता श्रवण केल्याचे फळ प्रिया पालके तत्काळ ते संशयाचे गुण एक सदा श्रीराम मार्ग सापडे सुगम न लगे साधन उगम सायुज्य मुक्तीचे लग्न काही पडे श्रीराम नासे अज्ञान दुःखभ्रांती शीघ्रच येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती एक वृत्ती श्रीराम योगियांचे परमभाग्य अंगी बाणे वैराग्य चातुर्यकडे यथायोग्य विवेके श्रीराम प्रांतभूमी लक्षण तेची कोणती सुलक्षण दूर करतात विचक्षण समयो जाणती श्रीराम आळशी तेची साक्षरी कोणती स्वामीतेची प्रस्तावती निंदकतेची बंधू लागते भक्ती मार्गासी श्रीराम बद्धची मोठी मोक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावते मोक्ष भक्ती मार्गे श्रीराम नाना दोषते नासती पतिततेची पावती प्राणी पावे उत्तमती श्रवण मागे श्रीराम नाना धोके भक्तीचे नाना किंत संदेहाचे नाना क्रीड संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावात तैसा तयास राम तैसा मत्सर दैसा तयास तेची श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथानुपलक्षणाम समास श्रीराम पुढच्या समासाचे कोळी भाषेचे श्रीराम ओम नमो जी गणदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञानभ्रांती छेदका पुनरूपा श्रीराम समर्थ श्रीराम आपण वाशेवर म्हटल्याप्रमाणे दासबोधा आगळा वेगळा ग्रंथ आहे. साधारणतः अध्यात्म ग्रंथाची सुरुवात आपल्याला मंगलाचरणाने गणपतीच्या स्तवनाने होते, पण समर्थांनी हा समाज जो लिहिला तो प्रस्तावना रूप आहे. त्याच्यामध्ये सगळ्या दासबोधात जे आलेले आहे त्याचा सगळ्या उल्लेख त्यांनी पहिल्या 10 ते 15 वयामध्ये केलेला आहे. किती समर्थांची बुद्धी अपाटे बघा, एवढा छोट्या स्वरूपात सगळा विषय इथे मांडणं आणि प्रत्येक दशकीचा विषय त्यांनी त्या दशकात सांगितलं आहे पुढे, पण त्या 15 ओव्यामध्ये एवढा 20 दशकी दासबोधाचे विषय मांडणं हे केवळ समर्थच करू लागले. तर हा समास आहे तो अनुबंध चतुष्टयाचा आहे. संपूर्ण दासबोधाचे दर्शन हे आपल्याला समासात घडते. श्रोत्यांचे पहिले 3 प्रश्न आहेत. श्रोते पुसते कोण ग्रंथ काय बोलण्याची येतं श्रवण केल्याने प्राप्त काय होते. प्रत्येकाला श्रवण केल्याने काय प्राप्त होते आधी हे सांगा, तर आम्ही श्रवण करू, अशी लोकांची धारणा असते. समर्थाने लगेच सांगून टाकलं की ग्रंथानाम दासबोध, नाव लगेच सांगितलं. ते ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथे बोलला विशद भक्ती मार्ग. याच्यामध्ये ग्रंथ दासबोध ग्रंथ हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. नाव आहे दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद आहे. येथे बोलला विशद भक्ती मार्ग. यामध्ये स्पष्टपणाने भक्ती मार्गाचा उल्लेख समर्थ करतात. इतर संतांनी का असं केलेलं आहे, तर ज्ञानमार्गाची कास घडण्यापेक्षा सर्वसामान्य जन भक्ती मार्गाची कास घडणारे जास्त आहेत. म्हणून ते समर्थ म्हणतात की ठामपणे सांगतात की मला त्यांच्यासाठी भक्तीच्या ग्रंथातून सांगायचे. त्यांनी ठामपणे असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. गुरुशिष्य संवाद आहे म्हणजे दासबोध ग्रंथ गुरुशिष्य संवादामध्ये आपले इतर ग्रंथ आणि हा दासबोध ग्रंथ याच्यातलं पुन्हा वेगळं सांगता येतं. इतर ग्रंथामध्ये एकच शिष्य आहे. आता उदाहरण गीता, अर्जुन आणि श्रीकृष्ण, गीतेमध्ये पण असंच आहे. त्याचीच टीका आहे ती
पण समर्थांच्या दासबोधाचं वेगळेपण असं की प्रश्न विचारणारा एकच शिष्य नाही, तर ते अनेक आहेत आणि सगळं प्रश्न विचारणाऱ्यांची प्रत म्हणजे येता पण येत नाही, अनेक स्तरातील ते शिष्य आहेत. त्यामुळेच आपल्याला या ग्रंथामध्ये सर्वांगीण दर्शन, जीवनाचं सर्वांगीण दर्शन, परमार्थाबरोबर ऐहिक दर्शन पण आपल्याला समाजात आपल्या ह्याच्यात आढळलं. विविध त्यामुळे दासबोधामध्ये विविध विषयांच्या शंका येतात कधी माणसाला. उपासना करताना आपल्या मनात नाना विषय येत असतात की मग हे कसं काय, मग करता कोण आहे, सृष्टी निर्माण कशी झाली, हे जे विषय जे मनात येतात ते नष्ट होण्यासाठीच आपल्याला ही उपासना करायची आहे, ही जी समर्थांनी आपल्याला घालून दिलेली आहे. की ती उपासना करता करता जे निर्माण होतात शंका, ते त्या शंकांचं सगळं निरसन तुम्ही वाचत गेलात की ते शंकाही अजिबात नष्ट होऊन जातात. म्हणूनच समर्थांच्या दासबोधामध्ये विविध विषयांच्या शंका आणि त्याला दिलेली उत्तरं असे आढळून येते. म्हणजे समर्थ श्रोत्यांचा विचार करून समर्थ श्रोत्यांच्या मनात काय शंका येतील ते तेच उत्पन्न करतात आणि त्याची उत्तरंही समर्थपणे देतात. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. इतर संतांप्रमाणे आपण म्हटलं तसं भक्तिमार्गाचा पुरस्कार दिला आहे. काय सांगितले त्यांनी? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. भक्ती मार्गातला तो